गुन्हे शाखा घटक 3चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे अग्निशस्त्र आहेत. त्या अनुषंगाने घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली. त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामे मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यारं किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे. सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. कुठला घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्राचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे. त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत. हत्यारं वगैरे सगळे जे ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे. त्यामध्ये जी काय ते कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केली. यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेला आहे. परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिलं तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्टच करत होता. कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्धचे असतील किंवा आरमॅक प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्यासोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे. सर, अशा प्रकारच्या रील्सला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकटते. काय पालकांना, मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील्सला अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर त्या एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतं? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, ज्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. धन्यवाद. कारवाई सामने आई है, क्या कहना चाहेंगे? एक आरोपी को पकड़ा गया है जिससे कई सारे जो हथियार बरामद किए गए हैं. क्राइम ब्रांच यूनिट 3 के असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर सर्जेराव पाटिल, इनको मालूमात मिली थी कि सुरेंद्र पाटिल ये रहने वाला डोंबिवली कल्याण का, उसके पास इलीगल वेपन्स है. उसके अनुसार क्राइम ब्रांच यूनिट 3 के पुलिस इंस्पेक्टर अजित शिंदे और उनके टीम ने ACP शेखर बागड़े इनके सुपरविजन में कार्रवाई आयोजित की, जिसमें सुरेंद्र पाटिल से अभी तक 3 देशी पिस्टल, 1 सिक्सर रिवॉल्वर, 7 गावठी रिवॉल्वर, 1 मैगजीन, 2 एयरगन और 405 राउंड्स और उसके साथ तलवार, लोखंडी कोयते और जो लोखंडी सुरा है और उसके साथ 3,52,000 के नकली नोट ये बरामद किए. सुरेंद्र पाटिल की पुलिस कोठडी आज तक है. इसके बारे में पुलिस अधिक तपास कर रही है. गुना कितने इसके ऊपर सुरेंद्र पाटिल के अगेंस्ट इसके पहले रेप, मोलेस्टेशन और कुछ बॉडी ऑफेंस ऐसे मिलाकर एक टोटल 12 गुने दाखिल. ये हथियार आए कहाँ से इसके पास? उसके बारे में क्राइम ब्रांच की टीम इन्वेस्टिगेशन कर रही है. सुरेंद्र पाटिल को हथियार ये खरीदी करने के लिए, परचेस करने के लिए किसने मदद की है, उसके और कोई सहकारी है क्या, एसोसिएट है क्या, उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. सर, रील्स वाला जो इन्फ्लुएंस किया जा रहा था लोगों या पैसे के माध्यम से जो है ये रील्स स्टार जो है लोगों को इन्फ्लुएंस कर रहा था, इस प्रकार से देखते हो क्या आह्वान रहेगा लोगों को, नई तरुण पीढ़ी को? मैं ये आह्वान करता हूँ कि जो भी कोई पीड़ित नागरिक है जिनके साथ सुरेंद्र पाटिल ने कोई गैर व्यवहार किया हो या कोई गुनाह किया तो वो नागरिक हमारे पास क्राइम ब्रांच में संपर्क कर सकते हैं. ओके. सुरेंद्र पाटिल के साथ अन्य और कोई साथी हैं इनके? स्पीड न्यूज भारत.